मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी आता सुरू झालेली आहे आणि या मेळाव्यासाठी राज्यभरामधून मनसैनिक येणार आहेत। त्यामुळे भव्य अशी आसन व्यवस्था सुद्धा असेल। या मेळाव्याच्या राज ठाकरे मेळाव्यामध्ये नेमकं काय बोलणार आहेत, काय भूमिका घेणार आहेत याकडे राज्याचं लक्ष आहे। नुकताच पक्षाचा पुण्यामध्ये वर्धापन दिन साजरा झालाय। यावेळेला आगामी पालिका निवडणुकीच्या निमित्तानं काही संघटनात्मक बदल जाहीर करण्यात आले। या मेळाव्यामध्ये या संदर्भात राज ठाकरे काय बोलणार, सध्याची राजकीय सामाजिक परिस्थिती याविषयी राज ठाकरे नेमकी काय भूमिका मांडणार याकडे लक्ष आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा रविवारी पार पडतोय आणि या मेळाव्याची आता जय्यत तयारी सुरू झाल्याचं पाहायला मिळत आहे। शिवाजी पार्कच्या भव्य मैदानात भव्य व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। या मेळाव्याच्या निमित्तानं राज्यभरातील मनसेचे महत्त्वाचे पदाधिकारी यासोबतच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते उपस्थित राहताना पाहायला मिळतील आणि त्यामुळेच हजारो खुर्च्या सध्या मैदानात आणण्यात आलेल्या आहेत आणि संपूर्ण मैदानामध्ये आसन व्यवस्था करण्यात येत असल्याचं देखील आपल्याला पाहायला मिळत आहे। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या या मेळाव्याच्या निमित्तानं आता राज ठाकरे काय बोलतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। आगामी मुंबई महानगरपालिका यासोबतच राज्यातील वेगवेगळ्या पालिका निवडणुका आहेत, त्यामुळं या निवडणुकींच्या निमित्तानं राज ठाकरे काही भूमिका घेत आहेत का, काही सुतोवाच करतायत का, हे देखील पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। खरं तर काल एक पोस्टर मोठ्या प्रमाणात चर्चेत होतं। त्या पोस्टर्सवर बाळासाहेब ठाकरेंचा फोटो लावण्यात आला होता आणि त्यामुळं आगामी काळात उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येणार का ह्या देखील चर्चा सुरू झाल्या होत्या। मात्र पक्षाच्या वतीनं या अशा चर्चा नसल्याचं स्पष्ट करण्यात आलेलं आहे आणि राज ठाकरेंनं ज्यावेळेस पक्ष स्थापन केला होता त्याच वेळेस बाळासाहेब ठाकरेंना आपला फोटो वापरू नये अशा सूचना देण्यात आल्या होत्या। त्यामुळे आपण परत कधीही फोटो वापरलेले नाहीत असे देखील स्पष्टपणे राज ठाकरेंच्या वतीनं पक्षाच्या वतीनं सुतोवाच करण्यात आले सांगण्यात आलेलं आहे आणि त्यामुळेच आत्ता तरी प्राथमिकदृष्ट्या आपण पाहायला गेलं तर राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र येण्याच्या चर्चा ज्या आहेत त्या निरर्थक आहेत असं पक्षाच्या वतीनं सांगण्यात आलं आहे। मात्र आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, पालिका निवडणुका आणि राज्यातली सध्याची परिस्थिती यावर राज ठाकरे काय भाष्य करतायत हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। कॅमेरामन अजित कदमसह निलेश बुदावले, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।